नमस्कार, मी विनीत मोरे, आपला माणूस व्हीएम या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन राजकीय विश्लेषण। तर सर्वांना माहिती आहे की आज लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि ह्या निकालामध्ये हा निकाल अपेक्षितच नव्हता, कारण भारतीय जनता पार्टीने 400 पारचा नारा केला होता, पण भारतीय जनता पार्टीला फक्त 300 वर समाधान मानावं लागलं किंवा 299 296 असा आकडा पुढे येतोय, त्यानुसार आपण बोलतोय। पण ह्याच्यामध्ये हरलं कोण हे देखील तितकंच बघणं गरजेचं आहे। ही निवडणूक इतकी टफ होणार होती हे सुद्धा भारतीय जनता पार्टीला माहित होतं, हे भारतीय जनता पार्टीला अपेक्षित होतं। मतदान हे खूप कमी झालेलं, काही लोकांनी मतदान केलंच नव्हतं आणि इंडिया आघाडीने जो नारा दिला तो होता बेरोजगारी आणि जीएसटीचा। त्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढली। तसंच संविधान, बेरोजगारी आणि जीएसटी, लोकांना सगळंच फुकट पाहिजे, म्हणजे धान्य फुकट पाहिजे, तुम्हाला पीक देखील फुकट पाहिजे। म्हणजे जसं केजरीवालचं जे सरकार आहे त्यांनी जसं कर्ज वाढवून ठेवलंय, तसंच लोकांना सुद्धा वाटतंय की आपल्या भारताचं जे कर्ज आहे ते वाढलं पाहिजे आणि त्याचा सर्वस्वी दोष हा मोदींवर देण्यात आला। आम्ही कोणत्याही प्रकारे एका राजकीय पक्षाच्या बाजूने बोलत नाही, पण हा आजचा निकाल सांगतोय। या निकालात अपेक्षित जे उमेदवार होते त्याऐवजी दुसरेच उमेदवार निवडून आले। म्हणजे जसं ठाण्यामध्ये राजन विचार यांच्या ऐवजी नरेश म्हस्के ते निवडून आले। त्याच्यानंतर कोकणात विनायक राऊत सगळ्यांना अपेक्षित होतं, तिथे नारायण राणे निवडून आले। अंबरनाथ बदलापूरचा विचार केला तर बाळामामा निवडून आला की 2 वर्ष तिथे कपिल पाटील होते, त्याऐवजी बाळामामा निवडून आले। श्रीकांत शिंदेंनी त्यांचा गड अबाधित ठेवला, तिकडे जिथे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची हवा होती, पॉवर होती, श्रीकांत शिंदेच निवडून आले। पण ह्यात एक मुद्दा अधोरेखित करण्यासारखा मला वाटतो की जिथे जिथे राजसाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभा झाल्या तिकडचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये इम्तियाज जलीलचा सुपडा पार झाला, म्हणजे एमआयएमचा सुपडा पार झाला, त्यांचे कोणत्याही प्रकारे उमेदवार तिकडे निवडून आले नाही। पुण्यात मुरलीधर मोहोळ वाटत नव्हते, ते निवडून आले। म्हणजे जे अपेक्षित उमेदवार नव्हते ते सर्वच्या सर्व निवडून आले। महाराष्ट्रात बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या घाणेरड्या राजकारणाला वैतागून लोकांनी मतदान केलं असल्यामुळे ह्याचा फायदा इंडिया आघाडीला झाला, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महाविकास आघाडीला झाला। पण हा जो आकडा आहे हा त्यांचा इंडिव्हिज्युअल आकडा नाहीये, सगळ्यांनी मिळून त्यांनी महाविकास आघाडी बनवली आणि तो आकडा आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा जो आकडा आहे तो त्यांचा इंडिव्हिज्युअल आकडा आहे। काही त्यांचे घटक पक्ष सोडले त्यांच्या सोबत जे आहेत, जो आकडा बाहेर आलाय तो त्यांचा सर्वस्वी इंडिव्हिज्युअल आकडा आहे। म्हणजे असं म्हणायला जाऊ शकतो की एक विरुद्ध हे सगळे, म्हणजे मोदींविरुद्ध सगळे लढत होते, पण त्यांची पण संख्या एवढी नाही जेवढी भारतीय जनता पार्टीला मिळाली, म्हणजे मोदींना मिळालेली। असं सांगण्यात आलं की भाजप आता हळूहळू हद्दपार होईल असं भासवण्यात येते। पण आता मला एक प्रश्न पडतो, जेव्हा तुम्ही निवडून आले आहात, तुम्ही जिंकला आहात, तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही का ईव्हीएम हॅक झालंय? जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी निवडून येते तेव्हा ईव्हीएम हॅकच्या नावाने तुम्ही प्रचार करता आणि लोकांना सांगता की ईव्हीएम हॅक झालेलं आहे। ईव्हीएम कोणत्याही प्रकारे हॅक होत नाही, लोकांच्या मनात जसं असतं त्याप्रमाणे मतदान होतं। भारतीय जनता पार्टीला त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स जास्त नडला असं मला वाटतं। भारतीय जनता पार्टीने धर्माचं राजकारण केलं,
तर इंडिया आघाडीने जातीचं राजकारण केलं. मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता तो एवढे दिवस नव्हता. मनोज जरांगे पाटील त्यात नव्हते. त्यांची एंट्री कशी झाली, कोणी केली याचं वेगळं सांगण्याची गरज नाही. सर्वांना माहिती आहे मनोज जरांगे पाटील कसे बाहेर आले. तर ह्यात हरलं कोण, तर ह्यात हरला हिंदू. बेरोजगारी, विकासाचे मुद्दे, गुजरातला जे कारखाने घेऊन जात आहेत, उद्योगधंदे घेऊन जात आहेत, अशी जी अफवा पसरवली गेली त्याचाच फटका नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे त्या सर्वांना झाला. पण जेव्हा तिकडे फतवे काढण्यात आले तेव्हा हिंदूंकडून कोणत्याही प्रकारे प्रचार करण्यात आला नाही. हिंदू फक्त आणि फक्त देवधर्म म्हणजे पूजापाठ आणि मंदिरात जाणं एवढंच पसंत केलं. त्या व्यतिरिक्त त्यांनी काहीच केलं नाही. तिकडून एक घट्ट मतदान इंडिया आघाडीला झालं आणि इकडून मतं फुटली. राष्ट्रवादीचे 2 गट, शिवसेनेचे 2 गट आणि वेगवेगळे अपक्ष घटक पक्षांचे गट असल्यामुळे हिंदूंची मतं फुटली आणि महाराष्ट्रात मराठी माणसांची मतं फुटली कारण जातीचं राजकारण केलं. हिंदू म्हणून एकत्र कधीच आली नाहीत. आम्ही कोणत्याही प्रकारे कोणाची बाजू घेत नाही, पण जे आम्हाला प्रकर्षाने जाणवतंय त्याबद्दल आम्ही सांगतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये धर्माचं ध्रुवीकरण झालं, मुस्लिम तुष्टीकरण, आरक्षणाचा जो मुद्दा आहे मुस्लिम, त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर, संविधान बचावच्या मुद्द्यावर याचा फायदा इंडिया आघाडीने घेतला आणि त्याचाच फायदा इंडिया आघाडीला झाला. आणि ह्याला सर्वस्वी जर जबाबदार कोण असेल तर ह्याला जबाबदार हिंदूच आहेत. कारण जे पीक होतं काँग्रेसचं, जे संपत चाललेलं, त्याला संजीवनी देण्याचं काम महाराष्ट्रातल्या, मी तर म्हणेल भारतातल्या हिंदूंनी केलेलं आहे. बदल घडला पाहिजे. विकास होत नाही म्हणून लोक बदल घडवतात, पण त्यासाठी जर उद्या आपल्यावर संकट येत असेल, जर शत्रू आपल्याच उंबरठ्यावर जवळ येत असेल तर तेव्हा तुम्ही काय कराल आणि ह्याचा जो बोजा आहे तो कोणावर असेल. लोकसंख्या वारंवार वाढत चालली आहे. कुणाची लोकसंख्या किती वाढते ह्याचा आकडा काही दिवसांपूर्वी मराठी मीडियाने देखील दिला होता. म्हणजे हे किती कठीण आहे हे तुम्हीच बघू शकता. उद्या काही विपरीत झालं ह्याला जबाबदार कोण असणार आहे, तर ह्याला सर्वस्वी जबाबदार हे मतदार असतील जे घरातून बाहेर नाही पडले, ज्यांनी सुट्टी एन्जॉय केली. आणि दुसरी गोष्ट हिंदू असतील ज्यांनी मतदान केलं नाही, आणि काही जण असतील ज्यांनी मतदान तर केलंच पण बेरोजगारी विकास हे मुद्दे झाले पाहिजेत. पण बेरोजगारी आतापर्यंत गेल्या 60 ते 70 वर्षात मला तर आठवत नाहीये की बेरोजगारी हटली आहे काँग्रेसच्या राज्यात. जर खरंच बेरोजगारी हटली किंवा बेरोजगारी हटवायची असेल तर तुम्हाला किती मराठी मुलं, किती महाराष्ट्रातल्या मुलांना तुम्ही सरकारी नोकऱ्या देत आहेत. राहुल गांधींचं स्टेटमेंट आहे की आम्ही 28 लाख रोजगार उत्पन्न करू, पण ते आता शक्य नाहीये. कारण दुर्दैवाने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहे तिसऱ्यांदा. हे मतदान आहे हे कट्टुकट आलेलं आहे. आपण असं म्हणू शकतो की काटर पास चितपर्यंत आलेलं हे मतदान आहे. तर तुम्हाला काय वाटतं, याबद्दल खरंच विचार होणं गरजेचं आहे का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अजून सविस्तर व्हिडिओ मी उद्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM यूट्यूब चॅनल. त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि आमच्या विनीत मोरे ओपिनियन या फेसबुक पेजला फॉलो करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय शिवराय।